जोरदार टाळ्यांचा गजर. काय म्हणता काम समोर माहिती दे की कोणतं सायबरचं आपल्याला एक्सपर्ट घेतलं आहे का? जे आपण एन्काउंटर करायचो त्याची माहिती करायची आर्मीसाठी काम करायचं आणि एनसीसीआर रिपोर्टमध्ये आपण जवळजवळ 14 कोटी 86 लाख. पण यांचं कसं एक्सपर्ट कसं आहे सर, हे कुठली सिस्टम मध्ये आत जाऊन पण हे माहिती काढू शकतात, इथपर्यंत त्यांची एक्सपर्टीज आहे सर. आणि सर हे जे आता पैसे त्यांनी सांगितलं सर आपल्या वर्जन आहे सर 2.2. याच्यामध्ये काय होते सर, जे काही बेकायदेशीर धंदे आहेत, कुठलाही बेकायदेशीर धंदा असो सर, वाढू उत्खनन असो, शस्त्र काटा असो, काही असो, लोकांना काय वाटायचं, भीती वाटायची की आम्ही जर माहिती दिली तर आमचं नाव समोर येणार आणि मग आमच्यावरच काहीतरी ते गुंड लोक कारवाई करतील. सर ह्याच्यामध्ये पूर्णपणे गोपनीय त्यांची माहिती राहील. व्हॉट्सअपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम आपण सर बुद्धिमत्ता याच्यामध्ये वापरलेली आहे, त्यामुळे आपण बोलू शकतो. माजी सैनिक आणि आजी सैनिक ओके झालं सर, एक फोटो घ्या सर. चला मला कार्यक्रम थँक्यू. आपलं आणि आपल्या सर्वांचं मी निश्चितपणाने उपस्थित अनुषंगाने करण्यात येणाऱ्या प्रतिबंधक कारवाईकरिता व स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये नोव्हेंबर 2000 ऑनलाईन फ्रॉड, बँकिंग फ्रॉड, फिशिंग, फेसबुक, इंस्टाग्राम या संदर्भातील गुन्ह्यांचा तपास करणे, समाज माध्यमांचा वापर करून बदनामीचे गुन्हे तपास, हरवलेले मोबाईल शोधणे अशा प्रकारची कामगिरी केली आहे. सायबर पोलीस ठाण्याकडून सन 2000 सायबर सेलच्या अत्याधुनिक कक्षाचं लोकार्पण आणि जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या साठीच्या नवीन दालनाचं लोकार्पण असे कार्यक्रम आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहेत. आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये भर घालायची. चांगल्या योजना बघा, पोलिसांसाठी एवढं चांगलं इथं बघायला मिळालं. तर ही क्वार्टर्स जर बघितल्या, प्रायव्हेट अपार्टमेंट जशी असतात शहरात त्या क्वालिटी